नवतरणी आणि तो बांडा निसता पाना खाली नांगर बी टाकलं पाय मोड तो नांगर न्यावा लागेल 1-2 मोल्ड झाले तर आता आणून देतो बाबा. तात्या नांगरण्याचं काय नाही या वयात जर का दुखापत झाली तर मग बरोबर होईल कधी. अरे बाबा त्या पायाला आता काय करायचं माहितीये का बापून फोडले तर तो चालूच होता आणि मला खूप दुखवायला करायचं होतं. बर चल गावामध्ये मला याचं गावात यायचं भाकर तुकड्याचं कसं रे गावात झोपली काय हो तुम्ही हिला गावात झोपत्या का वय रे हा. अरे बाबा हा काढा भाकर घेऊन या ना तुम्ही. बाबू आता काय राहिले तात्या तुम्ही बिनघर गावात जा मी तुमच्या आखाड्याकडे देतो जा तुम्ही आपलं राव तात्या त्या 5 दिन जरा जमा जा डुकराला बेजार करायला तर विनम्र अभिवादन. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सामंत सादर करत आहोत एक मराठी एकांकिका अल्पभूधारक. लेखक व दिग्दर्शक गोपाळ वाघमारे, संगीत संयोजन आकाश पवार, प्रकाश योजना संतोष गौतम, नेपथ्य औदुंबर बानखेडे, ऋषिकेश कारके, रंगभूषण आणि वेशभूषण अश्विनी देहाळे. विशेष आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग छत्रपती संभाजीनगर सानंद सादर करत आहोत एक मराठी एकांकिका अल्पभूधारक. खूपच अडचणीच्या भागात हो. अरे आपलं क्षेत्र आपल्याला कुठे नेऊन ठेवेल ना मुलाखत घ्यायला तर आम्ही पत्रकार कुठल्यावर कुठे पाहतो ना याचं काही गरज आहे बाई आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला आलोय तुम्हाला तुमच्या कॅमेऱ्यात असं म्हणतो तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या शेतकरी हा किती आसमानी आणि सुटाच्या संकटांना सामोरं जातो तर आजच्या शेतकरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. चला तर मग आज आपण त्या शेतकऱ्याची यशोगाथा बघूया. मॅडम एक फोटो ओके आपण इथे आला तुम्ही या ना आमच्याकडे आपण आलो कशासाठी आणि चाललो काय तुम्ही फोटोसाठी कोण म्हणतोय मुलाखत घ्यायची तुमची असं असलं तर मुलाखत कोणा घेतली होतं. अरे कमाल करते या तुम्हाला सांगते तुम्ही या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा खूप छान दिसताय. काही म्हणता का तुमच्या काय म्हणतात आणि तो बघतोय विसरलाय
अहो नाही तसं नाही म्हणायचं मला पण त्या पगार काय असेल आता शोधला असं त्यांना त्याला कॅमेरा कशाला विचारतो रे सांभाळून बोला एक काम करा थोडंसं राईटला लेफ्टला डावीकडे हो थोडंसं वरती हे बघा आय लेवल आलं पाहिजे अहो फिरवा ना असं करतात पक्का दाबायला तुम्ही एक काम करता काय अँगल सेट करतो डोकं खराब आहे का अहो तुम्हाला येतं तर करायला काय करायचं सेट करतो तू आता बाई तिकडे काय अडचण आहे काही चुका आहे तुमचं ठरवलं काही नाहीये पण आपल्याला बसायला काय भेटेल का आता बसा इथं तशी जागा जमीन पण तू आता करतो खाली बघतो काय बसता जमतं काय ते होतं नाही हो जरा हाईट वाला असेल तर बेटर राहील अहो इथं आधीच काही नाही तुमचं एक एक वाढतच चाललंय कसं जमीन बरं असं शेवटचं बघा आपली शेवटचं लागेलच का अहो बाई हिद्रोही साहित्य संमेलन आहे जरा भरपूर बोला मला शेवटचं बघा अहो बाई तू हे इकडे नाही आमचा याचा काय काय दुसरं काय घातलं रे इथं ढगाळ नाही हो जरा हाईट वाला असेल तर बेटर मग राहील कसं होणार बाई गेली काय तुमची गेली आहे मीडिया वगैरे काही घाबरत नाही हा विहिरीवर काय सिनेमावर काय नाही का आम्ही म्हटलं कशाला उगाच serious. आता बसला तर बाई 3 तास बसता बघा काय मिळलं करायची सुरुवात रेडी रोलिंग कॅमेरा अँड ऍक्शन नमस्कार अरे 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 काय कमाल करतात बाई घंटा झालं इथं हिंडायला तर आता नमस्कार करता कुठली पद्धत होई नाही त्याचं म्हणावं लागतं त्याला फॉर्मॅलिटी आमच्या समोर जगत सगळं करतोय तुम्ही काय की भर किती करा भाई नव्हतं बाई सोडला त्यात माहित नाही काय मी पत्रकार रिपोर्टर हो समजा सगळं मला बातम्या आले बाबा हा बातम्यावाले बाबा काय कुत्रा बिचारा केला तुला काय मला खतं येतं जागा काय त्यांनी कमी क्षेत्रामध्ये खूप विक्रम उत्पन्न घेतले त्यासाठी आम्ही त्यांची मुलाखत घ्यायला आलोय अरे बाबा कोणाचं काय घेऊन आला ठीक होत आहे ती मग बाबा कमी जागेमध्ये जास्त पीक घेतलंय जमाना बरं खायला नाही अरे काय घेतलंय बाई कमी जागेमध्ये जास्त पीक म्हणजे कमी राहणार आणि जास्त पीक होईल हो काय बट्टाला आणि काय गरीब माणसाची तुम्ही आवडचं रान पाहा गरीब पडे ती बनायची झुरपाडन झारपाडन काशा झाल्या प्राणामध्ये आणि त्या पावसाने पट्टाला बाई आमची अहो बाई पावचं कुठे नंदाला अशी बस झाली आम्हाला पाहिजे नाही बाबू हे घेतोय बाबू तू माय म्हणणे टायमाला खाऊन घे हा असं कोणाचं बी आधी नको लागून बाबा काय तो म्हणजे इकडं उत्पन्न घेतलं तोंडाला येईल माणसं काय बोलत होते बाबा अहो काय करे तुम्ही विक्रम उत्पन्न घेतलं नाहीये नाही घेतलं मग आम्ही या प्रचार माध्यमावर पाहिली तुमची बातमी होती बसा बसा अरे बसा मला सांगा तुम्ही खरंच विक्रम उत्पन्न घेतलं नाही नाही घेतलं मग तुम्ही अशा खोट्या का पसरवली अहो पण तुम्हाला असं बोलायचं का होतं खूप प्रश्न आहे बोला तुमचा कॅमेरा आवाज तुला म्हणते ना बोला ना आता बोला ना त्याचा सुद्धा कुठचं शिक्षण झालं बघा त्या गोष्टीला जास्त फायदा होत चाललं
शिक्षणाला कुणाचं अवघड होतं हे तर मी पहिल्यांदा ऐकलं. हे तुमचं खरं नाही, तुमचं काही चुकलं नाही. पण आता आमच्या काय करणार सांगा नाही. बाई ह्या असल्या परिस्थितीत आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या पोरांनी शिकलं नव्हतं. उन्हाळ्यात काम त्याच्यासाठी झाली पाहिजे. आम्ही गावाला जातो तो पुन्हा शिकायला आम्हाला दिसतात आम्ही तिथंच ठेवून टाकतो. तुमच्या खात्याला काय वाटतं येडे वाटत परिस्थितीने येणं केलं आम्हाला हे वाटत कुणी करायला नसतात, त्याच्या आधी करा असतात तुम्ही. आपण एकमेकांच्या सुखा मानायला नाही आलो. बोला तुम्ही. आता बोलूच म्हणता का माहिती खरं नांगर दिली ना आता कुठं तुम्ही हाताच्या परीने हाताच्या परी आता दिवस होतो ना म्हणजे समजायचं जोड जमाव करीतो आणि सकाळी काम फुटायच्या पावलाच्या गोळ्यामध्ये जलच समजून फुलत कधी ना हा त्या बाजूतल्या रस्त्यात पाय घासारला पडले आता हाडा दुखतो अरे नाही कळत मी आलो नाही ग्रोथ आलं येतो ना पुढे फुलं सांगता आता तुमचा जाऊन घेतलो आलोय घेतो चांगला फुलावलं ते कॅमेरा तुमच्या आता जर काय नाही तुम्ही मी तर बाळूचा माणूस काही काय ना तिचे ते क्षेत्र बाई उचली त्यांनी नाही तुमचं वय झालं म्हणून म्हटलं नाही माझी तुला का म्हातारलीच लोक त्याला सांगा नका जरा शांत बसा मला आज तितकंच होता हे काय तुम्ही आता काय झालं अरे बाई मला माझी माई ना एकदा म्हणा हा ना ठीक आहे आता झटक्यात नाही उचली उचली नाही अरे नको बाबा जेवण होतं दोन लाख उचली आता काय हे म्हातार आता कुठं काय राहिला काय आमचे अरे बाबा आमच्या पिढ्यात गेलेलो आता फोटो काढून का भिकारी लावतो काय झाले का नांगर आणून देतो बा त्या आनंदाचं काही जास्त नाही कापी नाही लावले शेतकरी होते मला दिसला पण असं आम्ही शेतकरी असेच बघा आम्ही फक्त इथंच म्हणतो बाकी कुठेच काय आमची बोला ना आता तुम्ही सांगतो बाई मान केली जिल्हा परिषदच्या शाळा आणि या दोन गोष्टीला गोड लागल्या बघा बाई आणि पुन्हा ध्यान तर घ्यायचं वाचताना आम्हाला जमून शिकवलं आणि आम्ही सगळे घटनात केलंच नाही पण आता कामांतराला शिक्षण सांगायला नको मग प्रयत्न केले असतील ना प्रयत्न बाई गावाने झाल्यावर आमच्या आत्ता गावात शिकायचा रस्ता होतो होईल 12 झाल्यावर कुठे नोकरी मिळत असती का त्या लोकांना कोण सांगणार यांना मोठ्या झाला बाई घरच्या म्हणतात
करतोय काय करतो मी करतो काहीतरी त्याला काहीतरी ते सरकार नोकर बापास होता घरी सेटल आणि हे बघा हे आम्ही असे काय बघावं बाई काय तुम्ही असं भावनिक होऊ नका काय कमाल करतात बाई तुम्ही भावनिक पाहिजे नाही का आपण कॅमेरा बाई तुमच्या त्या कॅमेऱ्यामुळे बोलत नाही बंद करा नाही तर चांगलं लावू द्या आणि तुम्ही मुलाखत घ्यायला होता तुम्ही बाई या मग ठरवलं भाऊ तुझ्या हाताला एकाच बी काहीच ठरवलं इतकं पाहिजे पाहिजे ना ठरवलं काय करता तुम्ही आणि काय मी करू का बाई बसा बरं तिकडे गाडी कोण गेला नाही का इथं मला बसाव तुम्ही मला खरंच बाई मी प्रयत्न करतो का बाई येतो का आता काय तुला काय बाबा तिकडे जाऊन काय समजलं अरे बाई पकडला पकडा माहिती नाही दिसणार तुम्ही नाही तुम्हाला बाईच्या तोंड वाळून दिसायच लागले नाही लागलं म्हणून तो नाही लागलं ना मित्रांनो गिरीतून काढून द्या पाणी मला गौरव काढून देत नाही ना ही बदबसतो मी तात्या तुमच्या आखाड्या जाऊन हजारून मी पाणी आणून तुझं तिकडं मोकाट आणून देतो म्हणे मी त्यातून बघा 4 पोचला पण आणू तो पाणी बाई आव्हान माग पाहतो हिनी तर करताना आमच्या पोस्टरला खेळून तिथं मला पण ताण लागली उडी टाकणार हिरी कुठून आणि कसं असे धरून ताण लागली तुला मा हिरीवर पाणी पाहिजे चल जाऊ मॅडम कोणाला तिला काही चालू आलं बाबू आपलं गुजराव फक्त चालायला मुक्तो तेव्हा कसं मुकला बाबा त्याचं कसं झालं बाबा अंधारात त्याचा पायच दिसला नाही मला अचानक त्याच्या पायावरती पाय पडला माझा अरे बरं तरी तो आपण त्याच्या पायावर पाडा त्याच्या शेपटीवर पाडा लागली तुला चालला नाही चल गुजराव पाहुणा आपल्या घरी आता काय करायचं पाणी पितो का तुम्हाला आता कसं पिणार बाई काय सांगतो काय अचानक लय चालची दांडात पाणी असेल दांडत अहो चला दाखवतो तुम्हाला हा बघा हे पाणी दुसरं चाळीस आजच म्हणलं होतं काय खराब आता भर करायला बघा त्या पैकीचा बघा त्या पायपाने तो त्या कपारीच्या खाली बघा तिकडे
राधाबाई तुम्हाला सांगतो इथं कामाला बायकात किती कमी हे पाळण्याचं वाढलं त्यांना काय सांगतंय मी एक प्रश्न विचारू का? एवढे प्रश्न विचारता का? विचारा काय विचारायचं तुमचं लग्न झालंय का? करता का? काय बोलतात अहो बाई राशन काय मला भेटत नाही आणि बायका कोण देणार आहे पण बाई या लग्न कार्ड घेऊन ध्यानात आले बघा बया रामासारखीच वय सुद्धा एक अल्प भुधारक प्रेम कहाणी होती बाई सगळी पडक पडलेली काय सांगताय? मग सांगा ना. काय बोलावं बाई तिला सांगायची ना बाई बैलगाडी बैलायचं वेळ झाला कसं तिचे केसाचा पार मकातल्या कालसातल्या सुटण्यासारखे आणि तिचे गाणं तर पार एखाद्या भागवत कामाच्यासारखे होते नेहमी काही मला ती हिऱ्यासारखी दिसायची कधी काही चाड येण्यासारखी दिसली नाही पण दिसायची अशी जसं एखाद्या आणि तिथे डोळे ना बाई डोळ्याचा पार गाडीच्या वासराच्या डोळ्यासारखी होते बाई आणि ती जेव्हा जेव्हा मला प्रत्यक्षात दिसायची ना बाई तेव्हा भीत करण्यासारखं वाढवायचं बघा पण आमच्या प्रेम कहाणीचा शेवट सरकार पण शेतकरी यांच्यासारखा झाला ती सरकार आणि मी शेतकरी बाई तुम्हाला सांगतो कधी काय बोललोच नाही आणि बोललोच तर तिच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही शेवटी काय शेतकरीच हो तुम्ही वर बसा ना. काय राहणं काय वाईट आहेत ते बसायला तुम्ही वर बसा अजून. तुम्ही आम्हाला काही खाऊन वरी काढले नाही तर सगळे खालीच घालायला लागलीत बघा हे जाऊ बघा शब्दच नाहीत माझ्याकडे पण मी काय करू शकते तुमच्यासाठी? अहो बाई आम्ही स्वतःसाठी काय करीत नाही तर तुम्ही काय करणार आहे तो मी खरंच विचारते तुम्हाला मी काय करू शकते? नाही बाई ह्या बघा इथं येऊन ऐकून घ्यायला ते का कमी नाही ना आमच्यासाठी हो बाई बघा तुम्ही असं भावनिक होऊ नका. भावनिक काही राष्ट्रीय उत्पादनात ग्राह्य धरलं जात नाही हो. असं त्या राष्ट्राने कधी काही धरले का आम्हाला हा बोला तुम्ही. काय बोलावं बाई कधी कधी प्रश्न पडतोय बघा बाई आमच्या शेतकऱ्याला जर शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायची नसेल तर वयासारख्या नाही बघत पोराने हिमालयाचा रस्ता भराय काय हरकत नाही आता हसल्या तुम्ही बाई बाबा काय हे असंच हसताय मला कोणी बी बाई कोणी कोणाला पोरगी देईन पण शेतकऱ्याच्या पोराला पोरगी देणार नाही असं बोलू नये पण जय जवान जय किसान म्हणायची सुद्धा लाज वाटायला लागली आता आणि त्यात तुम्ही काय ते जय विज्ञान जे संशोधनची भर घातली कृषी प्रधान देश आणि त्यातले तुम्ही सुज्ञ नागरिक अहो, मग तुम्ही असं का नाही करत? तुम्ही इथे एखादं प्रगतशील तंत्रज्ञान का नाही वापरत? काय वापरू म्हणता बाई हे बघा तुम्ही इथे एखादं प्रगतशील तंत्रज्ञान वापरा जेणेकरून ही शेती सुधारेल आणि पर्यायाने परिस्थिती मस्त बरं बाई जे मला 10-5 वर्षात कळलं नाही ते तुम्हाला झटक्यात कळलं बघा हे बघा बाई हे आमचे पहिलं येतं पण हे सगळे आमचे शेतीतले अत्याधुनिक अवजार आहेत आजच्या काळात अहो हे काय? दिसत काय का तुम्हाला गाडी येणं बैल गाडी अहो पण अशी मोडून पडली आमच्या सारखीच आता मग ठेवली काय ते? वाढलेल्या वस्तू बी जपून ठेवतोच बाई आम्ही तुमच्यासारख्या फेकून देत नाही मी वर जाऊ का? दामाने जा बाई सोयीला जाणार हातात काय मी तुम्हाला मगाचपासून विचारणार होते बाई काय हो? चार हरळ आहे बाई चार हरळ साडेनळ पेरायला असते हो हा आणि हे काय? ते कापायला असते ते तुम्हाला माहित असेल बाई अहो पण हे आहे काय? हिरा हिरा? हा हो आणि हे त्याचा तर पिळा वाचवायला बाई आम्हाला म्हणजे येतं ना बाई येतं त्याला घेण्यात का काय तुम्ही अहो काय? त्याला घेण्यात अहो बाई, त्याला पाचलं घेत नाही तर आम्हाला सरकार घेत नाही पण हे आहे काय? बुजगावलं लटकवलं काय असं? तुम्ही आम्हाला लटकिलं आम्ही काढला म्हणून त्याला लटकिलं काय का? अहो, काय आहे? पण काही मला सांगा हे 2 बैल आणि हे सगळे शेतीतले अत्याधुनिक अवजार याचा वापर करून मी शेतीत कुठलं तंत्रज्ञान वापरू म्हणता अहो तुम्ही बागायती शेती किंवा या शेतीला एखादा जोडधंदा का करत नाही? उच्च शिक्षण झालेलं दिसतंय दिसतंय हा, आहे बाई आहे ना उच्च शिक्षण मग? पण बाई त्याच्यासाठी या विहिरीत पाणी आणि जमलं तर त्या खांब्यावर लाईट लागेल बाई मग त्यावर काहीतरी मात केली पाहिजे ना. अरे हे बाय लक्षातच नाही करायला बाई पण असं कोणतं बाई फॅक्टरी त्या वीज निर्मिती प्रकल्प उभा करू अहो का? तुम्ही मला मगाशी बोलले ना तुम्ही त्या या बघा वाईने दिलेली भाकर कधी काय मला खाल्ली नाही आणि तुमची लाईट केव्हा चोरी करून आणू पण गावात तर लाईट असेल ना. गावात लाईट बाई बघा ना आमचं गाव कसं लख संपताय नाही गावात लाईट आहे पण ही जरा तुमच्यासारखीच VIP VIP? अधून मधून कधीतरी येत असते
आपण या कृषी प्रधान देशात राहतो ना, मला तर आता हेच पटत नाहीये. अरे बापरे बाई, तुम्ही मला लई प्रश्न विचारली, एक प्रश्न विचारू का तुम्हाला? विचारा ना. तुम्ही सुद्धा कृषी प्रधान देशात राहता का? हो मग. ते तुमचं डिजिटल इंडिया काय? कारण काय आता काय पेटवायचंय? अरे बाबा उजेड पाडायचा आहे, शेण पाणी करावं लागेल का नाही? मग असं सांगायला होता त्या. हा, जा, या. बाबा, आमचं कॅमेरामॅन कुठे आहे? हे होय, आलं नाही का इकडे? माझ्या मोर निघलं होतं पा इकडे यायला, पण कस काय नाही आलं काय माहिती बाबा. ते काय तुम्हाला जरा जास्तच राग येतो ना, म्हणून घाबरला असेल बिचारा. राग येतोय माझी. चिल तात्या. बाई येतोय ना आम्हाला राग, पण आमचा राग नाही दर्शकच असली बा. काय आमचा राग म्हणला ना आमचा. साडे काय बाई, माझ्या रानात कसले भयंकर बाबा आहे ते. बाई इतके भयंकर नाही तर इतकी परिस्थितीच भयंकर आहे बघा आमची. मग तुम्ही या परिस्थितीवर मात म्हणून एखादा व्यवसाय का नाही केला? व्यवसाय करायला काय लागतं बाई? पैसा. हे बघा बाई, इथं अल्प शिक्षण बसू देत नाही, आणि ह्या जगात कसं जगायचं आम्हाला कळत नाही असं बरेच लोकांना वाटतं. आणि त्यात आम्ही असे अल्प उदाहरण. तरी बाई शासन आमच्यासाठी नाही काय काय करीत असते बरं का. आमच्या गावात एक भलं मोठं शिबिर घेतलं बघा बाई, आणि त्या शिबिरात कर्ज कसं काढायचं त्याचं मार्गदर्शन केलं. मग झाल्या तालुक्याला वाऱ्या चालू. हो, मग आता भांडवल पाहिजे म्हटल्यानंतर चक्कर तर मारावे लागतील ना. खरं आहे तुमचं, पण रोज 1000-1500 रुपये खर्च वाचा बाई. एक तरी बरं होतं बघा, ताव माझ्याकडे सायकल होती बाई, म्हणून तिकिटाची 100-150 रुपये वाचायची. माझ्याकडे सायकल होती ना बाई, हे पण पूर्वीच काहीतरी पुण्याचं असं म्हणावं. प्रश्न विचारून परिस्थितीवर हसता काय वाटत्या? अहो, मी तुमच्या परिस्थितीवर नाही असत आहे. मग तुम्ही बोलतात असे आहात. बोलतात तशी म्हणजे पाहिजे. खरं आहे की चांगली बोलून देत असतो मी. मग आपल्या देशाची परिस्थिती हसण्यासारखी झाली आहे का हो? अहो काय कमाल करता बाई तुम्ही. देशाची परिस्थिती कसं काय हसण्यासारखी होईल? देश तर आपला सुजलाम सुफलाम कृषी प्रधान युवकांचा तरुण देश आहे आपला. बाई देशाची परिस्थिती आपल्यासारखी नाही झाली, देशातल्या आमच्या सारख्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्यासारखी झाली बघा. आतापर्यंत मी तुम्हाला बोलत होते भावनिक होऊ नका, पण आता तर मीच भावनिक झाली. काका बाई, काका साली आम्ही पण लय भावनिक होतच नाही इथे. पण बोलणार कोणापासून ऐकून जाण्याची परिस्थिती पूर्ण नाही. तुम्ही आज सर्व बोलू शकता. आम्ही इथं सगळं बोलतो, तिकडे जाऊन आमच्या भावनेचा बाजार करा तुम्ही पण तात्या बोलतच नाहीये. असं म्हणतात. बोला तुम्ही. बाई एवढा मोठा देश आहे आपला, या देशाच्या अर्ध्याच्या वरील लोक ह्या रानावर उभं देतो बाई. तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक काम करतात ना बाई, तर कधीच काहीच वाटत नाही. ते लेकराला वस्तू देतात बघा. शेतकरी हा उभ्या जगाचा पोशिंदा आहे. बघू त्याने चालवलं एवढा बाई तुमच्या सारख्याला वाटत नाही घेतलं ना, तरी आम्ही तुमच्याच देशात तुमचं क्रिकेट महत्वाचं, निवडणूक राजकारण आहे त्याचं तर नावच घेणार नाही बाई मी. आणि तुमचा हे लोकशाहीचा चौथा स्तंभ मीडिया. एखाद्या नदीच्या पट्ट्याचं नाव काय ठेवतं याचा राष्ट्रीय मुद्दा करता बाई तुम्ही. हे बघा, हे बाया माणसाला असं बोलण्याची पद्धत नाही आमची, पण मी तर म्हणेन तुम्हाला राष्ट्रीय द्वारेच लागते. बघा तुमच्या मीडियाला एखाद्या शेतकऱ्याच्या प्रश्नाचे द्वारे लागतील. काय बोलणार मी? मी निशब्द झाली आहे. आमच्या साथ काय बघा बाई, देशाला स्वातंत्र्य मिळून 70-80 वर्ष झाले. इतक्या दिवसात त्यांचं ऐकून घेतात. तुमचं ऐकून नाही जाणून घेण्याचा प्रयत्न करते. बोला तुम्ही. बाई आमच्या सगळ्याला वेगवेगळ्या गमती आहेत बघा. त्यातली विशेष गंमत म्हणजे हमी भाव.
अरे मी तर म्हणतो आम्हाला हमखास भाऊबाईची दिवस कुठं बाई सगळ्या वस्तू सेवाचा लादला आमच्या हमीबाईचं काय झालं आम्हीच का खरं बाई तुमचं त्याच्यासाठी आता आमच्या सगळ्या शेतकऱ्याला आम्ही शेतकरी कमी कोणाचं तरी 40% जास्त बाई असं कसं बोलतो त्यातच काय तरी अहो बाई इथं एक सरकाराला एक गेलं नाही लय आनंद नाही गेले बघा पण प्रत्येक जण आम्हाला आमच्यावर उपचार करताय अरे बाबा म्हणा एकदा या कारवाईच्या मानाला भाव द्या रे पुन्हा कोणाच्या दारात बाई आम्ही भिक्का उभा राहणार नाही हे बघा बाई तुमचं ते खरं खोटं चूक बरोबर सत्य असत्य हे सगळं करण्याच्या पलीकडे गेलो आम्ही आणि बाई गमतच बघा तुम्ही जर आम्हाला तुम्ही सगळं दिलं समजा तर तुमच्या निवडणुका आम्हाला असं सुरुवात ठेवा म्हणजे तुमच्या खुर्च्याला धोकाच नाही आम्ही कशा दिल्लीच्या वाढीवर बसतो 4 वर्ष हिंदुस्थान आणि इंडिया भारतातील पोलिसांविषयी माहिती झाली खूप भयानक आहे सर्व मन हेलावून गेला हो बाई हे बघा बाई एकट्याची परिस्थिती अशी नाही माझ्यासारखे प्रत्येक गावात प्रत्येक घरात किती पडलेत तुम्ही इथं कुठून आला पण मला बोल म्हणला म्हणून मी बोललो आणि बाई मला आधीच माहित आहे मला बोलण्याचा काही चुकत नाही मला चांगलंच माहिती आहे बाई हो जन्मचिठी बोला आमच्या सारख्याच कोणी तर सांगावं तरी कोणा बाई ऐकून घरात कोणी शिल्लक कुठं नाही होतं बाई याच्यामुळे ना त्याच्यामुळे बाई मला वाटतं बघा मोठा वाच करावा पूर्ण बाई ह्या जमिनीसारखा नाही राहिले वयापेक्षा जास्त कर्म करायला काही करावं पण करता काहीच येत नाही सांगा ना तुम्ही त्यांना दोष करा यांच्यासारखी ध्येय शून्य माणसं बाई तुम्ही ते म्हणलं बाई हे नॅचरल नैसर्गिक काय बाई हे नॅचरल आहे नैसर्गिक आहे सगळे पण बाई हे बघायला चांगलं असते जगायला नाही पण इथंच असतो बाई हा तसा फिरण्यासाठी पण नाही आपण वाटतं तिथं फिरतो बाई मनाच्या भड्यावर बसली अहो त्याच्यातच समाधान द्यायला लागतं हे बघा बाई हे राहणं सगळे पदांपचे 2-2 लोकात मुलांसारखा फक्त नाही हो त्या रामायचा मसन वाटा झाला बाई का हे बघा बाई हे आखरी बी असे पदांपचे याच्यामुळे बाई याच्यामुळे दररोज आत्महत्या करतो पण बापानं लढायला शिकला हो पण एक शेतकरी होता बाई आणि आमच्या बळीराजात बाई राजा गेला निष्ठा बळी शिल्लक राहिलेला तुमच्यासारख्या माणसाच्या सरकाराच्या पाठीशी बघा बाई ह्या निसर्गाच्या साथीची गरज आहे आता तुम्हाला सर्वांची साथ असेल तू दाखवलं ना सर्व हो मॅडम आणि आपल्याला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय काय सांगतोय हो बंद कर ते लोकांना सर बंद कर म्हणलं ना आणि काय हो बाई काय म्हणले हे समजा तिकडं कायला दाखिलाय का हो बाबा काय होणार आहे कायला दाखवून त्याला का माहित नाही का इकडं काय चाललंय ते तर अहो बाई मड्या घरात झाकून पेरणी करणारे माणसात आम्ही नाही बाबू तू का यायच्या नावानं रडत बसला काय हा उसाचा महिना जवळ आलाय पेरणी करावं लागेल घरी नांगर अरे आपलं आपल्याला करायचंय
हा हाकर हाकर मंदी पाजर यो नांगर चाल खर खर तर राजाचा पाड पुढे भलरी दादा भलरी रे यो नांगर चाल खर खर पाप्या भलरी दादा भलरी रे नांगर चाल खर खर भलरी दादा भलरी रे नांगर चाल खर खर भलरी दादा भलरी रे नांगर चाल खर खर सरजा राजाचा पांड पुढे तर यामधील सहभागी सर्व कलावंतांनी रंगमंचावर याचे आभार प्रदर्शन अस्मिता गोदान शिवछत्रपती महाविद्यालय विकास बनकर विकास वाघमारे या दोघांना पण रंगमंचावर यायचे आणि स्वागत करण्यासाठी आदरणीय फडतरे सर यांना विनंती करतो त्यांनी कलावंतांचं स्वागत करायचं आहे. विलास भावा यांनी पण रंगमंचावर यायचे. सर्वप्रथम सर्वांनी टाळ्या वाजवा या कलाकारांसाठी. म्हणजे इतक्या तांत्रिक अडचणी असून सुद्धा त्यांनी आपल्या समोर इतकी सुंदर एकांकिका सादर केली आहे आणि तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद देते की तुम्ही इतकं म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही यांची एकांकिका ऐकली. आवाज कमी होता तरी सुद्धा तरी स्वतःसाठी एकदा तुम्ही टाळ्या वाजवा. मी एक शेतकऱ्यावर एक कविता सादर केलेली आहे. मी आपल्या पुढं सादर करतो. मला याचं जे कार्यक्रम जे नाटकाचा कार्यक्रम केला मला फारच आवडला. त्याच्यावर आधारितच मी कविता तयार केलेली. सर्वात अगोदर लेखक व दिग्दर्शक गोपाळ वाघमारे व त्यांचे सर्व कलावंत यांच्या सर्वांचे स्वागत यशवंत फडतरे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. लेखक दिग्दर्शक गोपाळ वाघमारे व कलावंत गोपाळ वाघमारे, स्वप्नील घोडेराव, ऋषिकेश कारके आणि व मार्गदर्शक असलम सर व अश्विनी देहाळे दाभाडे.